मी निलेश वेदक. माझ्याकडे एक खूप छान विनोदी किस्सा आहे माझ्या कॉलेजच्या काळातला. त्यावेळेला आमचं कॉलेज म्हणजे असं डोंगराच्या पायथ्याशी, त्याच्या बाजूला रेल्वे ट्रॅक्स आणि नंतर बॉम्बे गोवा हायवे. त्याच्यामुळे जर कॉलेजमध्ये जायचं असेल तर फुटवरनं ब्रिजवरनं जायला लागायचं आणि जर गाडी येणार असेल तर ती पुढे रेल्वे क्रॉसिंगपर्यंत जाणार आणि तिकडून टर्न घेऊन चढणीवरनं चढून अशी वरती यायची. एक दिवशी कॉलेजमध्ये आम्ही मधल्या सुट्टीत उभे होतो, टाईमपास चालला होता. आमच्या वर्गातला एक मित्र त्याच्या वडिलांची बाईक घेऊन आला होता आणि स्टाईलमध्ये अशी किचेन घेऊन अशी स्टाईलमध्ये चेनमध्ये अशी फिरत होता. तर माझा एक मित्र मुदस्सर तो आला, तो बोलला, अरे जरा 2 मिनटं तुझ्या गाडीची चावी दे, मी एक राऊंड मारतो. तर याने त्याचा अपमान केला. अरे जा रे बाबा, कशाला उगाच मस्करी करतो, उगाच चावी घेऊन जाशील कुठेतरी, गाडी पाडशील, नुकसान करशील माझं, देत नाही जा. त्यावेळेला मुदस्सर काहीच बोलला नाही. मुदस्सरनी सगळं ऐकून घेतलं. तो दिवस पूर्ण तसाच शांतपणे निघून गेला. दुसऱ्या सकाळी 7 वाजता आम्ही प्रार्थनेला उभे होतो आणि प्रार्थनेच्या वेळेला सडनली त्या चढणीवरनं असं धूळ उडते आणि गाडीचा आवाज, मोठ्या कुठल्या तरी गाडीचा आवाज येत होता. सगळ्यांचं लक्ष तिकडे, म्हणजे आम्ही सगळ्यांना अशी प्रार्थना करतोय आणि असं लक्ष का बाबा काय येतंय काय नक्की तिकडून. इवन शिक्षकांची पण सेम रिॲक्शन होती. आणि सडनली एक ट्रक वरती आला आणि तो तिथेच ग्राउंडमध्येच उभा राहिला. प्रार्थना संपली आणि आम्ही सगळेजणच तिकडे बघितलं तर ट्रकचा दरवाजा उघडला आणि मुदस्सर उडी मारून खाली उतरला आणि आला तो सरळ त्या मित्राकडे. काय रे, 40,000ची गाडी आणतो बापाची आणि इतका भाव खातो. मी बघ बापाचा ट्रक घेऊन आलोय, ही घे चावी आणि जा राऊंड मार, काय करायचं ते कर.